आणि त्याच्यावरती या सगळ्यांच्या सही शिक्के आहेत. हे स्पष्ट झालं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. गुजरातविषयी आमच्या मनामध्ये कोणतंही द्वेष भावना किंवा चुकीचे विचार नाही आहेत. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझी सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या मालकाच्या समोर म्हणजे शहांच्या समोर जय गुजरात म्हणणं म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा हा घोष आहे. शिवसेना म्हणतायत जय गुजरात म्हणतात ते डुप्लिकेटच आहेत. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना, म्हणून तर ते डुप्लिकेट नाही. तर त्यांना मी शहा सेना असं म्हणतो. ही शहा सेना आहे आणि आपण शहा सेनेचे सरदार आहोत. अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून देतो. नाही, पण राऊत साहेब, मराठी अमराठी भाषेवरून जेव्हा वाद निर्माण झाला आहे, उपमुख्यमंत्र्यांचं तर विधान आहे, पण आणखी एक व्यावसायिक आहे सुशील केडिया, ज्यांनी म्हटलं आहे तुम्ही मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे हवं ते करा. 30 वर्ष झालं मी मुंबईत राहतो तरी मी मराठी शिकणार नाही. म्हणजे आणि जर अशी बळजबरी होत असेल, ज्या पद्धतीने अमराठी भाषिकांना मारलं जातं आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मी ही माझी टोकाची भूमिका मांडतो. नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. नाही, राऊत साहेब, पण राऊत साहेब, आणखी एक विषय तेव्हा आहे. देखील असं- राऊत साहेब, हेच आहे की उद्या विजयोत्सव होतो आहे, दोन भाऊ एकत्र येणार आहेत, त्या पूर्वसंध्येला असा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो. तुम्हाला काय वाटतं की काय हे नियोजनबद्ध सुरू नाही, आहे मला की हे त्याच्याविषयी माहीत नाही. त्यांच्या पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या. त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना. त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे. त्यात नवीन काय आहे? नाही, पण राऊत साहेब, तर एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलेलं आहे जय गुजरात ते म्हणाले, त्याच्यावरून आता प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे.